आता पुण्यात्म्यांनो, गरीबदास साहेबजींच्या वाणीमध्ये परमात्म्याने असं मिश्रण करून टाकलं की ना तर गरीबदासांच्या पंथातील समजू शकले त्यांना, आणि त्या मिश्रणाशिवाय ती वाणी सुरक्षितही राहू शकत नव्हती. कुठे कुठे तर गरीबदासजींनी राम आणि कृष्णाचा महिमा ऐकवला, आणि हे भोळे आत्मे राम आणि कृष्णावरती आरूढ आहेत, त्याच आधारे या वाणीला सुरक्षित ठेवलं. जर त्यात कोणी टाकलं असतं तर कोणीच ग्रहण नसतं केलं. तर ज्या कारणाने गरीबदासजींच्या पंथाच्या अनुयायांनी गरीबदास साहेबजींना विष्णूजींचा अवतार मानले, त्या ज्ञानाला न समजता त्यांच्या वाणीशी अपरिचित जेवढेही गरीबदासजींचे जे ते संत झाले आहेत किंवा त्यांचे पंथी आहेत, अनुयायी आहेत, गरीबदासी म्हणवतात, एक माझ्या पूज्य गुरुदेवजींना सोडून त्या संपूर्ण गरीबदास पंथातील कोणाकडेच हा मार्ग नाही. आणि हे परमात्म्याने एका सुनियोजित पद्धतीने इथपर्यंत पोहोचवलं. आमचे जे गरीबदासजींनंतर जे थेट शिष्य झाले ते शीतलदासजी होते. गाव उमराणामध्ये त्यांचा आजही आश्रम आहे छोटासा. त्यांना गरीबदासजींनी विशेष सूचना दिली होती की या मंत्राचा तू जप कर. केवळ एक सुयोग्य शिष्य ज्याला मी संकेत देईल त्याला तू सांग. तर गरीबदासजींनी स्वप्नात त्यांना संकेत दिला, आणि दुसरा जो त्यांचा शिष्य अधिकारी होता त्याला सांगितलं याला दे, आणि त्यालाही हेच सांग की तो कोणालाच हे सांगणार नाही. अशी चालत चालत माझ्या पूज्य गुरुजींजवळ ही केवळ या गरीबदास पंथातून एकच साखळी आली आहे हे सत्य माना. आणि त्यांनी मग या दासाला हे पाठवलं, हे ज्ञान दिलं. माझ्या पूज्य गुरुदेवजींचे बरेचसे शिष्य होते, काही साधूही बनले होते, लाल रंगाचे कपडे घालून राहत होते. त्यांनाही आदेश नाही दिला नाम देण्याचा, केवळ या दासाला. दास तर एक सर्व्हिस करत होता. इथेच होतो मी या हरियाणामध्ये या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये, आणि जेव्हा या दासाला माहीत नाही काय पाहिलं होतं, या दासामध्ये स्पेशल मला सांगितलं होतं की हे नाम तू देत जाशील, सत्संग कर, आणि एकटं वाटून घेऊ नकोस, परमात्मा तुझ्या सोबत असतील, आणि विश्वात तुझ्यासारखा पृथ्वीवर कोणी संत नसेल. त्यावेळी माझ्या पूज्य गुरुदेवजींचं वय जवळजवळ 105 वर्षांचं होतं. आणि म्हणतात की वचन पलटे नहीं, चाहे पलट जावा ब्रह्मांड. तर पुण्यात्म्यांनो, असं या आपण अनमोल ज्ञानाला सुरक्षित ठेवलं होतं. तर गरीबदास साहेबजींना म्हटलं होतं, बेटा आपण जा आणि प्रचार करा माझ्या वाणीचा, आणि असं याला गुप्त ठेवा, आणि स्वतः जप करा या मंत्राचा. अन्य कोणाला ते कबीर परमात्माही हेच म्हणाले होते की एक सुयोग्य शिष्य तुला संकेत देईन त्यालाच दे. तर असा संकेत होत होत हा माझ्या पूज्य गुरुदेवजींपर्यंत पोहोचला. मग या दासाला प्राप्त झाला. आणि सन 1997 मध्ये मार्च महिन्यात फाल्गुन शुद्ध एकादशीला परमात्म्याने या दासाला काही वेळासाठी दर्शन दिलं, आणि म्हणाले की आता या सतनाम आणि सारनामाला करून टाक सार्वजनिक, वेळ आली आहे बेटा. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा, किंवा आमची वेबसाईट
www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.